कृष्णा आंधळेचा खून हा गिरनारवर झालेला आहे आणि त्या खुनाच्या पाठीमागे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले या दोघांचा हात आहे आणि कृष्णा आंधळेला वाल्मिक कराड यांनी संपवलेला आहे. तर हे खरं आहे का? याच्या पाठीमागची सत्यता काय आहे आणि जर हे सत्य असेल तर नेमकं काय होणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, ज्यावेळेस पासून हे सगळे आरोपी फरार होते ना, त्यावेळेस पासून एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? हे सगळे आरोपी जर फरार होत असतील, पोलीस प्रशासन नेमकं काय करते? एखादा खून झाला, एखादं घटना कुठं घडली तर लवकरात लवकर आरोपी पकडतात. परंतु याच्यामध्ये सगळं काही झाल्यानंतर 10-15 दिवस ज्यावेळेस प्रकरण लांबलं गेलं, हे प्रकरण खिचलं गेलं, त्यावेळेस या प्रशासनाला जाग आली. ज्यावेळेस सुरेश दसांनी, मनोज जरांगे पाटलांनी, संदीप क्षीरसागरांनी उचलून धरलं, त्यावेळेस या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली आणि हे सगळं झालं. परंतु याच्यामधले सगळे आरोपी शेवटी पकडण्यात आले. वाल्मिक कराड यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. वाल्मिक कराड स्वतः आले शरण आणि आता एक आरोपी फरार आहे आणि त्या फरार आरोपी संदर्भात लोक वेगवेगळी भूमिका घेत आहेत. त्याच्या मागे काही जण म्हणतात कृष्णा आंधळेचा खून झालेला आहे, कृष्णा आंधळे जंगलात लपलेला आहे, कृष्णा आंधळे इकडे फिरायला लागलेला आहे, कृष्णा आंधळे भीक मागायलेला आहे, कृष्णा आंधळे बाई बनलेला आहे. तर हे खरं आहे का? याच्या मागे बरेचसे तर्क वितर्क हे लावले जात आहेत. परंतु आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, मी जे तुम्हाला आधी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, म्हणजे की वाल्मिक कराडने गिरनारवर, सुदर्शन घुले असतील किंवा वाल्मिक कराड या दोघांनी गिरनारवर कृष्णा आंधळेचा खून केलाय. तरी आपण म्हणत आहोत का? किंवा हे मला माहिती आहे का? तर नाही. ही माहिती मला कमेंट बॉक्समध्ये लोकांनी सांगितलेली आहे. मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवले होते कृष्णा आंधळेवर, कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे, त्या व्हिडिओच्या कमेंट खाली लोकांनी कमेंट करून सांगितलं होतं. 2 कमेंट आलेल्या होत्या मला. मी बऱ्याचशा कमेंट डिलीट सुद्धा केलेल्या होत्या त्या संदर्भामधल्या. परंतु बार त्या कमेंट येत असल्या कारणामुळे मला हे भाग पाडावं लागलं व्हिडिओ काढण्याला. आणि त्या कमेंट मध्ये सांगितलं गेलं होतं किंवा सांगितलेलं आहे, वाल्मिक कराडने गिरनारवर, गिरनार ही जागा नेमकी काय आहे? जागा आहे का पर्वत आहे का काय नेमकं आपल्याला माहिती नाही. वाल्मिक कराडने गिरनारवर कृष्णा आंधळेला संपवलेला आहे, कृष्णा आंधळेचा खून केलाय. आणि ते कशामुळे केलाय? तो वाल्मिक कराड याच्या संदर्भात ही सगळी माहिती कृष्णा आंधळे पोलिसांमध्ये जाऊन सांगणार होता, असं त्या कमेंट मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी सुद्धा कमेंट आपल्याला आली होती आणि त्या कमेंट मध्ये असं म्हटलं गेलं होतं की जे सुदर्शन घुले आहे ना, सुदर्शन घुले जो आरोपी, मेन आरोपी मानला जातोय, तो सुदर्शन घुले आणि हे वाल्मिक कराड या दोघांनी त्याला मारून टाकले. त्याला मारून टाकले कारण त्यांची सगळी ही गोपनीय माहिती ही कृष्णा आंधळे पोलिसांना देणार होता. तर मित्रांनो, वाल्मिक कराड असतील, सुदर्शन घुले किंवा त्याच्या संदर्भातले जे आरोपी खुनामधले आहेत, हे इतके दिवस फरार होतात, पोलिसांना कुठलाही थान पत्ता लागत नाही. पोलिसांचे त्यांच्यासोबतचे सीसीटीव्ही फुटेज येतात. म्हणजे राजेश पाटील जे एसपी होते बीडचे, त्यांनी काय केलं, वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्या सोबत जे त्यांचं काल फुटेज समोर आलं, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, विष्णू साठे, प्रदीप सांगळे यांच्या सोबतचं फुटेज मध्ये एसपी सुद्धा सामील होता. एसपी सुद्धा तिथं दिसला आणि या एसपी न सुद्धा कट रचला का? या एसपी ला माहिती होतं का सगळं, जो कोणी पाटील आहे? कारण यांनी आहेत म्हणण्याची यांची कुवत राहिलेली नाही आता, कारण यांनी सगळी लायकी गमावली. जरी पोलीस असला तरी सुद्धा ज्या माणसांना तुम्ही मारण्याच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही सहभागी होता, तुम्ही एका सरकारी कर्मचाऱ्याच्या म्हणजे रक्षकाच्या भूमिकेत असताना तुम्ही जर असे
या 2 नंबरच्या लोकांविषयी किंवा जे तुम्हाला ह्या लोकांविषयी सगळं माहिती आहे, या लोकांसोबत तुमचे फुटेज येतात, तुमच्यासोबत ते जेवतात, तुमच्यासोबत ते मीटिंग करतात, म्हणजे तुम्ही याच्या पाठीमागे किती पैसा घेतला असेल हे आता उघड झालेलं आहे. आपल्याला वाल्मिक कराड असतील किंवा यांच्यावर आरोप घालायचे नाहीत. ते आरोप घालायचे ते न्यायालयाने घातलेले आहेत, काय आरोप घालायचे ते, आणि आपण घालणारे कोण नाहीत. आपल्याला माहिती नाही त्यांना काय केलंय किंवा वाल्मिक कराड कुठे राहतो. परंतु जी माहिती समोर आली ना ती धक्कादायक आहे, आणि त्या माहिती समोर आल्या असल्या कारणामुळे एखाद्या माणसाचा जीव गेलेला आहे, आणि तो माणूस हा माणुसकीचा होता. हे माणसं जे इतके लढलेत ना ते फक्त माणुसकीमुळे लढलेत. ते माणसामध्ये काहीतरी चांगलं होतं, त्यांचे इतके पुण्य असतील, त्या पुण्यामुळे आज सगळं हे प्रकरण, बीडचं प्रकरण उघड पडलेलं आहे. बीडची एक खरा चेहरा त्या पुण्यामुळे उघड आलेला आहे. आज कोणीही म्हणू शकत नाही, किंवा कमेंट बॉक्स मध्ये जे आज आलं की वाल्मिक कराडने, सुदर्शन घुलेने कृष्ण आंधळेचा खून केलाय, तर मित्रांनो ह्याच्या मागे जर सत्यता असेल तर याची सत्यता नेमकी चौकशी केली गेली पाहिजे, कारण हे खूप धक्कादायक घटना आहे. हे सगळं काही महाराष्ट्रात घडते, बीड जिल्ह्यात घडते. मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, यांचं सगळं ऍक्टिव्ह सरकार असताना हे घडत आहे. आणि बरेचसे आरोप हे पोलिसांवर आता बीडच्या होत आहेत, किंवा बीड तालुक्यातील जेवढे काही पोलीस स्टेशन आहेत त्यांच्यावर तक्रार लिहून घेत नाहीत, किंवा एखादा गुन्हा झाला तर त्याच्यावर लवकर ते कारवाई करत नाहीत. नेमकी वाट कशाची बघताय? पैशाची वाट बघताय का? असा प्रश्न आता पडतोय, आणि हा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे, कारण याच्या मागे प्रत्येकाचा अस्मिता ही लपलेली आहे. सामान्य माणसाची एक हक्क लपलेला आहे. आपलं जे चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा, तो हक्क हा याच्या पाठीमागे लपलेला आहे. त्याच्यामुळे जे कोणी आरोपी असेल, पोलीस असो कोणीही असो, त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळायला पाहिजे. आणि शिक्षा काय न्यायालय द्यायचं ते देईल. फाशी शिक्षा देऊ किंवा कशात देऊ आपल्याला तशी घेणं देणं नाही आहे. परंतु जे महाराष्ट्रात यांनी चालवलंय किंवा बीडमध्ये जे केलं नाही यांनी सगळं प्रकरण, त्या माणसाच्या अंगावर 60-70 घाव जे केले चाकूचे, एवढे गॅसच्या काळा पाईप जाळून जो त्यांनी त्यांच्यावर वार केलेले आहेत, चाकूने वार केलेले आहेत, तलवारीने वार केलेले आहेत, कोयत्याने वार केलेले आहेत, अशा माणसावर फायटरनं सुद्धा मारलेलं आहे त्यांना. आणि अशा क्रूर माणसावर, या अशा आरोपींना कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. सुदर्शन घुले असतील, सुधीर सांगळे असेल, प्रदीप घुले असेल, हे सगळे जे आरोपी आहेत खुनामधले, वाल्मिक कराडचा जरी खुनामध्ये संबंध नसले, पण बाकीचे जे आरोपी आहेत ना त्यांना योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. योग्य ती म्हणण्यापेक्षा फाशीची शिक्षाही व्हायला पाहिजे, कारण न्यायालय त्यांना बरोबर शिक्षा देईलच. परंतु जर असंही महाराष्ट्रात किंवा बीडमध्ये होणार असेल, आणि याच्या विरोधात जर कोणी बोलणार नसेल, किंवा याच्या विरोधात जर सगळे लोक त्यांना जर सपोर्ट करतील किंवा झाकण्याचा प्रयत्न जर करतील ना, ते प्रकरण असेच घडणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर आवाज उठवायलाच पाहिजे. आणि हे गिरनारचं नेमकं काय आहे याच्या मागचं संशोधन सुद्धा पोलिसांनी केलं पाहिजे. हे गिरनार नेमकी जागा काय आहे, आणि तिथं नेमकं झालं होतं काय, आणि हे घडलं केव्हा असेल. तर घडलं असेल तर हे ज्यावेळेस हे फरार होते ना त्यावेळेस घडलं असू शकते, कारण खुनामध्ये तर कृष्ण आंधळे होताच असं म्हणतायत. याच्यामध्ये सिद्ध झालेलं नसलं तरी सुद्धा ते म्हणतायत. याच्यामध्ये सिद्ध व्हायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.